तर आज आपण बघू शकाल की आपल्या लाडक्या बाप्पाचा केदारनाथ मखर डेकोरेशन बनवून तयार आहे आणि हाच डेकोरेशन बनवताना आम्ही किती डिटेलमध्ये याच्यामध्ये वर्क केलाय डे 1 पासून ते डे लास्ट पर्यंत सर्व इन्फॉर्मेशन आज आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळणार आहे। तर वेळ न घालवता सुरू करूया आपल्या लाडक्या बाप्पाच्या केदारनाथ मखर डेकोरेशनच्या प्रवासाला। अरे मी काय बोलतो, जो आहे ना त्याला व्यवस्थित घ्या आणि मग नंतरला आपण शेप देऊ द्या। तर एवढा सगळा झाल्यानंतर फासण्या आमच्या लीन झाल्यानंतर अजूनपर्यंत 100% मधून 2%चा काम झालेलं दिसतंय आणि याच्यामध्ये अजून खूप काही येणार आहे। तर मजा येणार आहे, बघत राहा। तर एवढं सगळं झाल्यानंतर आमच्या डेकोरेशनची एंट्री कशी असावी त्याचं स्ट्रक्चर आता आपण तयार करूया। बेस बांधल्यानंतर सुरुवात केली डायरेक्ट रिअलिस्टिक रोड बनवण्याची। जाने इस अदा पे जाने इस हंसी पे जान फिदा मेरी मिल जाए तू मुझको है दुआ मेरी मिल जाए तू मुझको है ये दुआ मेरी। त्याबद्दल 2 शब्द सांग। हा सांग ना। हा नाही हो, कसं केले असं सांग। मस्त केले, आता रात्र दिवस पोरा काम करतात। रात्र दिवस बोलत ना मी ना बोल ना ऐकतो याच्यात बोलते रे काय बोलतोय पोरा बरं कसा बरं माकार होते रे। तर व्हाईट सिमेंटनी पुट्टीनी आणि पीओपीनी सर्व काम केल्यानंतर आपण त्यांना डोंगरांचा आकार देण्यासाठी पूर्ण हिरवल कलर हिरवल अक्कल घालवली ना माजरीनी। चल रे चल ए ये मॅव मॅव चक्राम कुठली निकल बा, तो बंद करायला लागला आपला। हट 7-8 दिवसांच्या मेहनतीनंतर आम्हाला एवढं काय मिळालेलं आहे। हा बाहेरचा स्ट्रक्चर आहे आणि आतमध्ये कैलाश पर्वत दाखवण्याचा प्रयत्न आणि त्याच्या बाजूचा डोंगर आणि आता सध्या तरी हा स्ट्रक्चर उभा आहे आणि इथून जो आमचं काम चालू होईल तो मेन काम असणार आहे, कारण रिअलिस्टिक दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे। तर झाडं कशी बनवतात याला आम्हाला पूर्ण झाडं दाखवायची आणि ती पण रिअल, तर ती कशी बनवतात हे मी तुम्हाला दाखवेन। तर मखर बनवण्यासाठी जी झाडं आम्ही रिअलिस्टिक बनवणार आहेत त्याच्यासाठी आम्ही यूज केलेला आहे फॉर्म। तुम्ही तुमच्या घरातील कोणता पण सोफा, आम्ही सोफाच कापलेला आहे डायरेक्ट, त्याला कापला सोफ्याला आणि येऊन मिक्सरमध्ये असा छोट्या ह्याच्यानं डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक बारीक करते असा आणि याच्यामध्ये हिरवा कलर टाकून त्याला थोडासा सुकवून झाडांचं खोड लावून एक झाड तयार होतो। तो मी दाखवेन तुम्हाला कसं झाड तयार होतं ते। आणि अशाच पद्धतीने आम्ही सगळी झाडं तयार करणार आहेत आणि जो याच्यावरती जो आता त्याचा स्ट्रक्चर बनलेला आहे याला आम्ही पूर्ण जंगलमय वातावरण करून टाकू। फेविकॉल, हिरवा कलर आणि हा फॉर्मचा मिक्सरमध्ये केलेला बारीकसा चुरा याचा हे सगळं मिक्स करून असं बनलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये फेविकॉल असल्यामुळं हा झाडाच्या याला चिटकल आणि याचं झाड बनवण्यात येणार। फेविकॉल टाकला टाकले त्यांना तरी मग तुला माहिती आहे, मला माहिती आहे, याला पण माहिती आहे, याला नाही माहिती। तर हा झाड कसा बनेल काल सांगितलेला हा आहे, हा आहे झाडाचा खोड आहे, फांदी आहे झाडाची नाही बरोबर तर ही आहे झाडाची फांदी आणि याच्यामध्ये तो काल आम्ही बनवलेला तो
आणि ही जी गन आहे त्याच्यामध्ये थोडासा तो झाड चिकटण्यासाठी स्टिक यूज केली आम्ही आणि त्याला साईडशी असा पूर्ण लावून याच्यामध्ये डायरेक्ट पूर्ण डीप करून हा बनला झाड आणि असाच आम्ही पूर्ण या मेखरला लावण्याचा प्रयत्न करतो. असं भरपूर वेळा होत जाईल आणि ती तेवढी सहनशक्ती आमच्यामध्ये आम्ही बिल्ड केलेली आहे. सांगण्यात तात्पर्य एकच आहे का झाड कसा बनतो, अशा पद्धतीने झाड बनतो. झाडांचा लोक वाटतंय हा झाड बघू शकता आणि असाच पूर्ण हा बनेल. ह्या साईडला पण बाकी आहे, आतला पण बाकी आहे, कामच काम बाकी आहे. कसा काय होईल काय होईल आता थोडंसं टेन्शन यायला लागलं आम्हाला, कारण गणेशोत्सवासाठी जवळजवळ फक्त 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत. तर असं काय काम बाकी आहे याच्यावरती पूर्ण झाडं येतील आणि आतापर्यंत आमचं काम एवढा झालंय. म्हणजे आम्ही कंटिन्यू नाही करत ना, थोडा थोडा टाइम भेटला तर करायचा असं आहे. आणि असा बनलेला आहे, पूर्ण बनेल तेव्हा एकदम रिअलिस्टिक वाटेल 100%. व्यवस्थित झाडं लावून, झाडं बनवायची कशी त्याचं मी सांगितलेलंच. आणि आता झाडं लावून व्यवस्थित या साईडला आणि ह्या साईडला म्हणजे एकदम फुल कालभैरवाचं मंदिर आहे केदारनाथचा आणि फुल रिअलिस्टिक आलेला आहे लुक. सगळं साफबीफ करून भरपूर घाण झालेली आणि तरी पण म्हणजे आता आम्ही आहे बाहेरची जी एंट्री आणि याच्यानंतर आता उद्या जसा टाईम भेटेल तसा हा जो काम आहे आतला याला झाडं लावायचे आहेत. या झाडांचा सगळा बंदोबस्त करून ठेवला आहे, साफ केला पूर्ण अख्खा आणि मंदिर बनवून ठेवलं आहे. बघू कसा काय. आणि हा कैलाश पर्वत याचा पण लुक अजून त्याचा बाकी आहे, भरपूर काम बाकी आहे, काम बाकी आहे. याला पूर्ण फ्रेम द्यायचे ब्लॅक आहे रे काम बाकी, पण वाटतं छान वाटतं. तर आता स्टॉल मेकिंगचं काम चालू आहे. म्हणजे रस्त्यामध्ये जे जे स्टॉल असतात, हा स्टॉल बघू शकता, याच्यामध्ये टेबल आहे, स्टॉल लावलेला आहे. तसंच इथं पण टेबल मारलेला आहे. ऐका टेबल कुठे, हां या स्टॉलला टेबल आहे. आणि आतापर्यंत एवढं झालेलं आहे. आता जर का मी रात्री वाजल्यात किती, आजची तारीख आहे 18 तारीख आहे, त्यातल्या सकाळी 5 काय संध्याकाळचं 5 वाजले डोलच सांगतात. कांगारलेला लोकच सांगतो तुझा किती वाजले. आणि बाई वन साइड नडतोय किती वाजल्यापासून माहिती का, 9 वाजल्यापासून नडतोय. काय सारी कलाकृती कालपत्ले लावले मित्रांनो. तर हा असा स्टॉल आहे, म्हणजे पुठ्ठा आहे साईडची ना, आणि त्याच्यावरती तालपत्रे लावले आहेत आणि त्याला म्हणजे असं बांबूंनी बांधलेला लूक जसा येतोय त्याच्यासाठी आम्ही बुताऱ्याच्या काड्या आहेत त्या लावलेत. असा स्टॉल केलेला आहे आणि दांडांच्या उभा केलेला आहे रे, आणि आहेत असं तिथं. आणि इथं पण आहे टेबल लावून असं लय स्टॉल, 1 2 3 4 5 6 कला आहे शेवटी ना, कलाकार माणसं आहेत बोलल्यावर काय टेन्शन नाही ना. सगळं काय होतंय, गिराईक नाही ना कोणतरी येतील ते गिराईक. आणि असं स्टॉल आहेत जागोजागी. आणि अजून काम आहे रे बाकी. आजची 19 तारीख आहे, दिवस आहेत आमच्याकडं, पण आता असा लुक आलेला आहे याला. यो असं साईडून आज आम्ही काय केला, हा जो साईडचा आहे बॅकग्राऊंड ब्लॅक हा मारला, त्याला पण मेहनत होती. आणि माग ब्ल्यू कलर दिलाय, ह्या डोंगरावरती झाडं लावल्या. आणि याचा अजून लुक बाकी आहे. हा आहे कैलाश पर्वतासारखा लुक दिसत तर ना अजून, पण तो होईल. आणि हा कालच रेडी केला आम्ही, हा आणि हा. तर कातलांचा सारखा वाटतंय आणि वाटलंच. आणि याच्यानंतर भरपूर मोठी प्रोसिजर बाकी आमची इथून
हा जो दाखवलेला आहे त्याची भरपूर मोठी प्रोसिजर बाकी आहे, अजून खर्च आहे हो, पण मजबूत खर्च आहे. आणि हा जो केदारनाथचं मंदिर आहे तो असा इथे बसेल आणि इथून साईडशी ना अजून घर येतील, इथून ब्रिज आहे, या स्टेप्स आहेत आणि हा याचा रस्ता आहे. कालभैरवाचं मंदिर आहे आणि इथे बाप्पा बसेल, विराजमान होईल. असं काय बसेल आणि वाटेल, छान वाटेल. तर आता विषय चालू आहे बाप्पाच्या बैठकीचा, कारण जोपर्यंत ही बैठक जोपर्यंत सेट नाही होत, बैठक आणि केदारनाथ मंदिर बनवलं आहे त्याचा आम्हाला बेस आधी क्लिअर करावं लागेल, व्यवस्थित फिक्स करावं लागेल आणि मगच याच्या पुढचं काम चालू होईल. आणि आता चालू आहे आमचा, इथून अशी नदी दाखवायची आहे या साईडनं, त्याच्याबद्दल प्लॅनिंग चालू आहे जराशी. याला डायरेक्ट कापला मधीतनं आणि जसं जसं आता काम कम्प्लीट होतंय तसं तसं आमचं म्हणजे जे प्लॅन्स होते ते हळूहळू आम्ही बाहेर काढत आहोत. आणि आता लास्टच्या एंडिंगला गणपती बाप्पाची बैठक बसवल्यानंतर साईडची नदी दाखवण्याचा प्रयत्न. हा पाईप असा हेड केले, ही मोटर आहे आणि या मोटरतर्फे पाणी या खाली इथे असेल आमचा टँक पाण्याचा आणि ही मोटर त्याच्यामध्ये राहील आणि तो पाणी सप्लाय होऊन रिटर्न येईल, परत जाईल, परत रिटर्न येईल, असा हा चक्र चालूच राहील 10 दिवस गणपतींच्या. तर हा नवीन आजचा काम आहे आपला. आणि आज POPचा काम आमचा संपेल ॲट दी एंड, ते आम्हाला सुख अशी आशा बाळगतो की संपेल, तर काय गॅरंटी नाही का संपलच म्हणून. आणि आता एकदम कडक वाटेल, ती जी बैठक आहे ना ती एकदम खतरनाक वाटते, कारण तिथंच देवबाप्पा बसतील. नदीला अजून नदीचा आकार आलेला नाही आहे, पण तरी पण तो आम्ही दाखवू 100% याच्या पुढं. तर फायनली काम आटपून आणि आज आम्ही काय केलं, गणपती बाप्पाची बैठक आणि मंदिर तर एकदम खतरनाकच लुक देतं रे. आणि ही छोटी छोटी घरं बनवलेत अक्षय पोपटा जो कलाकार आहे यांचा. आणि आज जर का विचार केला तर गणपती बाप्पाची बैठक आणि हा सर्व जो म्हणजे स्टार्टिंगचा बेस आम्ही कंप्लीट केला आज. हा आहे आपली गोल्डिनी असेल त्यालाची, तिला आम्ही उभी कापली डायरेक्ट आणि तिला त्याच्या आतमधील मोटर फिक्स केले. म्हणजे अजून केला नाही, टेस्टिंग होईल तर समजालच ही प्रॉपर वर्क करते का नाही. याच्या आधी आम्ही स्टार्टिंगला काय केला, याच्या खाली प्लॅस्टिक मारला पूर्ण, म्हणजे जरी पण लिकेज असेल तरी पण तो इकडे तिकडे जायला नको कुठं. व्हाईट सिमेंट काय करतं, पाणी सोडतो, पाणी घेत नाही. आणि मग त्याच्यानंतर परत त्याच्यावरती प्लॅस्टिक मारून झाल्यानंतर कपडा, तो जो वेल्वेटचा मॅट आहे कार्पेट तो लावला. त्याच्यावरती का लावला, कारण हा जो व्हाईट सिमेंट आहे तो त्याच्यावरती पटकन चिपकतो, म्हणजे जास्त त्रास न होत. लुक तर आलाय. आणि आज पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन सुरुवात. आणि आज याला कलर मारायचे. हे जो भाग आहे व्हाईट झालेला, जो आम्ही काल गणपती बाप्पाची बैठक केलेली आहे त्याचा भाग नदी आहे. याला व्यवस्थित स्ट्रक्चर अजून व्यवस्थित आला नाही, बेसिक लेवलचाच आहे. याला व्यवस्थित डोंगरी टाईप करून ह्या ज्या रॅलिंग्स आहेत ह्या लावायचे आहेत, कलर करायचे आणि लवकरात लवकर कसं काम कंप्लीट होईल ह्या 2-3 दिवसांत कंप्लीट करायचे काम, हाच आमचा टार्गेट आहे. नदीचा कलर आणि अजून याला इकडे खाली स्ट्रक्चर उभा करायचे नदीचा जसा पाहिजे तसा. लय मेहनत आहे, जीवापाड मेहनत आहे. रिअलिस्टिक दरी कोसळल्यासारखं दाखवायचे खाली, म्हणजे डायरेक्ट दरी डागरा बिगरा कोसळल्या खाली असं दाखवायचे. नदीचं आम्ही काल काम केलेला, हे जे स्ट्रक्चर दिलेला होता आधी असा नव्हता, आधी प्लेन होता नुसता, त्याला स्ट्रक्चर दिला. आज आम्ही मोटर टाकले त्याच्यामध्ये. नाही बस झाली मोटर पुरली बस. आणि आज आपण टेस्टिंग करूया. दाखवला होता मी की पाईप कुठं काढलाय काय नाही, आणि आज टेस्टिंग करू.
माणूस वरती तयार आहे. कर आली आलं ए वासच काम झालं भारीच काम झालं. जाईलच पाण्यावर गदुल का आले पण ए दादा आहे बघ या डगरी अशी पाणी परत आतमध्ये जाते. आणि आज आम्ही याच्यामध्ये काय केला की ही जी झाडं होती ना याच्या खाली हा कलर दिला कारण जाम व्हाईट व्हाईट दिसत होता. आणि आता पूर्ण लुक एकदम ग्लासी वाटते ग्लासी चमकतो नुसता. आणि आजची तारीख आहे 22. अजून 5 दिवस आहेत आपल्या हातात बघू. आणि वाटत मस्त वाटत कडक वाटेल एकदम. आणि आज आहे शनिवार आणि शनिवार म्हणजे उद्याचा रविवार तर उजडण्याचा डायरेक्ट उजरवण्याची रात्र आज असणार आहे. आणि या रात्रीमध्ये बहुतेक राहिलेला काम आम्ही कंप्लीट करून आणि आजच्या रात्रीला हा सगळा काम सामान आणलेलं आहे सर्व फर्निश करण्याचं काम आज बाकी आहे. या पाट्या डायरेक्ट प्रिंट करून आणल्यात म्हणजे केदारनाथ किती किलोमीटर आहे केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या सर्व लावायच्या याला एंट्रीला कुठं पण जागा भेटेल तिथं कचकावून टाकायच्या. यास एवढं काम बाकी आहे. आणि मूर्ती पण बघून आलो खूप छान सुरेख अशी मूर्ती बनवलेली आहे. मजा येणार आहे खूप मजा येणार आहे. तर आज ह्या रॅलिंग सेट केल्या इथून एवढ्या ब्रिज बनवला आणि कैलाश पर्वताचं तर फिनिशिंगचा मेन काम चालू आहे. आणि आता परत एकदा तो जो आधीचा भांडा होता तो जास्त लिकेज होत होता आणि आता आपण पाणी टेस्टिंग करूया. याच्यामध्ये नवीन भांडा घेतलाय कारण याचा लिकेजचा काय प्रॉब्लेमच नाही टेन्शनच नाही याचा काय कलर आला सगळा बरोबर प्रॉपर. आणि तिकडे बाळ आलेली आहे डोंगरात म्हणून पाणी कलर बदलवलेला आहे. ब्रिज वगैरे बरोबर दिसतो ब्रिज वगैरे नाही किती पण पाणी आलं तरी पण ब्रिजला टच नाही होणार पाणी एवढी हाईट दिलेली आपण. गव्हर्नमेंट कुठलं केदारनाथ उत्तराखंड गव्हर्नमेंट आहे. ह्याच्या आता मी पाट्या बनवलेल्या त्या आता सेट करण्याचा टाइम आलेला आहे. तसंच हा पण सेट केला समोरचं आणि हा पण केलाय. तर आज काय काय केलं आम्ही आज दाखवतो काय केला. तर सगळे पाट्या लावले. केदारनाथ धाम यात्रा में लोक निर्माण विभाग आपका स्वागत करता है. म्हणजे रुद्रफळ झरा आहे. केदारनाथ मंदिर इथून 500 मीटरच्या लांबीवरती आहे. इथं आहे भिंबली ते किती किलोमीटर्स आहे. आणि इथं जी दरी दाखवले म्हणजे प्रलयनाथ केदारनाथ त्याचा सीन आहे. हा आणि आज हा नाव प्रिंट करून आणलाय श्री केदारनाथ धाम. आणि अशासाठी का आता याच्यामधला जो पाणी येईल तो एकदम निताल पाणी असेल निताल कच पाणी नाही तिकडं न न न न तिकडं न टाइम ए आपण पेंटर होऊ शकतो प्रेम. मॅगी बनवलंय रात्री काहीतरी पटापट होईल अशी वस्तू. आणि आज पण सावधलं घसून पारल्या मग तरी पण काम होईना आहे. अरे काय 85% काम झालेलं आहे. तू मला काय चांगले करायला म्हणे. अच्छा झाडे लावा झाडे जगवा अशी झाडे लावून झालेली झाडे जागवायचे. जवळजवळ आता आजची 25 तारीख चालू झालेली आहे आणि या 25 तारखेला म्हणजे बहुतेक झालेला आहे सेटअप. फक्त आता एक लास्टची गोष्ट राहिले. लास्टच्या 2 गोष्टी राहिल्यात. सॉरी 2 गोष्टी राहिल्या. मी त्या बोलले ना की ऑर्डर दिले लाईटिंगची. ती लाईटी आलेल्या आहेत. अशा लाईटी आहेत या लागतील त्या स्ट्रीट लाईटी ना. आणि उजारला रे डायरेक्ट हे बघ उजारला आज पण. आणि यांना चॉक लावायचे म्हणून त्याचं काम बाकी ठेवले. बाकी या स्ट्रीट लाईटी बनतील काय विषय ना. 10-15 मिनिटाचं काम आहे. अर्धा-1 तासाचं काम आहे. 1-2 तासाचं काम आहे. आणि त्याच्यानंतर मेन काम आहे तो या झाडांच्यातून धूर सोडायचं. ती मशीनच अरे भेटत नाही कुठं. आणि असा रीतीने सगळं काम झाल्यानंतर आता इथे झाडं लावायच्यात. झाडे लागवा झाडे लावा झाडे जगवा असं एवढोंगर याला बनवायच्यात. म्हणजे हा जो वाईट आहे तो निघून जाईल. तर बघू करूया सुरुवात परत एकदा कामाला. कसं काय व्हायचं रे कसं राहायचं. इथून अशी झाडांची ती पाईप फिरल सगळीकडं अशा बॉर्डरने फिरल. मग तो सगळा धुका असा वाटला पाहिजे अशी प्लॅनिंग आहे माझी. पण प्लॅनिंगमध्ये काहीतरी व्यत्यय आल्यामुळे जैसा बोलताय वैसा करताय बंदा.
स्ट्रीट लाईटिंगचं तोरण आहे आणि याची टेस्टिंगसाठी हा 3 वॅटचा चॉक आहे, 3 एम्पियर आणि 2 वॅट. बघू चालू करून. झालेलं आहे चालू तोरण आणि मस्त मस्त ना. आणि स्ट्रीट लाईटी लावल्यानंतर सगळ्या लाईटी घालवल्या आणि आर्थिंग आहे का. आता याला जर बटन चालू केला या सगळ्या लाईटी लागल्यात. पण ही एक लाईट चालू नाही का नाही चालू काय समजा नाही. बाकी सगळे चालू आहेत. कडकेच रे. आता लाईट लाव बघू. लाईट लाव. पेटली एक पेटली. कशी पेटली. तर आज म्हणजे आमच्या ज्या मेन गोष्टी होत्या याची स्ट्रीट लाईट होती त्याला लाईटिंग व्यवस्थित लावलेली आहे बघितलं असलंच मगाशी. आणि हा मेन विषय याचा विषय इथं अडकले आमचा. आणि पाईप सोडले याच्यात. सगळा डोंगर काला. सकाळी 5:30 वाजता काम करून करून दमल्यामुळे आम्ही सूप बनवला स्वतः आणि मॅगी बनवून. मॅगी टाइम न लागला पण सूपला टाइम लागला. आणि आता हो काचक्या पाईप लावायचे डायरेक्ट कारण हा रिझल्ट चांगला देत आहे. लाईट इथं लागलेल्या आहेत. काचक्या पाईप लावून बघू काय एक्सपिरियन्स. रात गेली पण बात नाही बनी. आता बनी थोडीशी मॅगी बघू काय टेस्ट आहे काय नाही. आणि आजचा आय थिंक लास्टचा दिवस आहे. याच्यानंतर उद्या काम नाही करायचं. आणि आता परत मोठा पाईप लावल्यानंतर तो बारका 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 कुठे बारका पाईप याने आमचं जवळ 2 तास घाललो. आता मोठा पाईप लावले. मोठा पाईप लावले झाडांना पाण्याची कमी होती आणि ती कमी आम्ही या सिंचनाद्वारे पूर्ण करणार आहे. असं काही नाही विषय. हा जो पाईप आहे याच्यातून धूर सोडलेला आहे. ही मशीन आता लावले. आणि आता ह्या पेरला जर का प्लॅन झाला नाही आईसाला इकडे जरा जास्त दुकाळ झालेला वाटतं. इकडे काहीच ना आला अजून दूरला. इकडूनच आहे सगळा भरला ढोक्यानी आभाले सारा. अरे या कुठं निघतं हे दूरला निघतं कुठला गोंडू आहे आतून तो सप्लाय करतो ना इकडून निघतं. अच्छा इकडं का नाही पण पॉवर सप्लाय कोंडल नुसतं कोंडल. कोंडल नुसता डोंगरांच्या कोंडल. असं देव राहील तर काय फायदा. आणि आता प्रॉपर पद्धतीने म्हणजे जास्त वेळ होता दुखा तर आता मी सेट केलं त्याला. बघू कसा दिसतंय. शूट नाही केला आणि याच्यामध्ये बघायला भेटेल कसा दिसतंय कसं नाही. दाब बघू वाटत. या असाच करणं आहे आम्हाला. सही काय तू काहीच नाही का त्याला डायरेक्ट पॅक केला. त्याला गोंडू बरोबर 2-3 गोंडू पाहिजे त्याला. अय्यो तो पण मग तिकडे गणपतीच्या पाटाजवळ जाईल मस्त. म्हणजे जास्तीत जास्त आता ही मोठी म्हणजे जास्त 500 वॉटची मशीन आहे ना. महिला याच्यामध्ये धूर भरपूर आहे. आता आम्ही कमी केलाय कसं विसा. पाईप डायरेक्ट अट्ट्याच काचक्याच पाईप लावले. आणि धुक्याने जाम हैराण केला धुक्याने. रात घालवली त्याने अक्का सेट करता. ठीक आहे प्रेम परफेक्ट झाले. हो कम बेस्ट आहे. ठीक आहे घे तुला देऊ स्प्रे. आता सगळा काम येतो याचा ग्लॉसी ब्लॅक ग्लॉसी. या आज लाईट टाकले आतमध्ये आणि काय लोक आले. हॅलो बाप्पाला आणा. फायनली आपला बाप्पा विराजमान झालाय आणि महादेवाचाच अवतार आहे. आणि हा सगळा सेटअप डन झालेला आहे. आता फक्त टेस्टिंग चालू आहे मसनीची.
गाड्या पार्किंगला लागल्यात, सगळं काय ओके मध्ये. बाप्पाचा असा काय लुक आहे, खत्रीस खत्रीस खत्रीस. आणि आज आमचं काम कंप्लीट झालेलं आहे गणपतींच्या 2 दिवस आधी. आणि आता सगळी सेटलमेंट झाल्यानंतर आला रे आला छकरेवाला, आला रे आला छकरेवाला. बस 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 स्टँड करो. कारण इजन आहे ना, थोडंसं पाणी ती घेतोय, त्याच्यामुळं टाकायला लागतं पाणी. बस परफेक्ट. आवाज पाण्याचा आवाज येतो का, पाण्याचा आवाज. बस 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 नको प्रेम, बस 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 बंद कर बंद कर. अरे बस ना, धुला होईल. घेऊ धुका, घेऊ धुका. कसं आहे कसं आहे, आणि सगळ्या गावात धुकाच धुका. आणि असंच आहे तिकडं. आज फायनली डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण. आणि असा काहीसा दिसतोय लुक, असा आलेला आहे डेकोरेशनचा. तर आतापर्यंत आपण बघितलं की आम्ही शेवटपर्यंत किती काम केलं आणि पूर्ण काम कम्प्लीट केलेलं दाखवलं. आणि जसं केदारनाथ धाम इथे जे पॉइंट आहेत, भीमबली, सोनप्रयाग आणि वेगवेगळे असे पॉइंट आहेत, तर तिथला जो अनुभव आहे माझा, तर तो इथे आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बनवलेला आहे. आणि असाच अनुभव मी तुम्हाला इथे शेअर करतोय.